राज्यामध्ये आपल्या नवं सरकार स्थापन झालं 2024 साली. सत्तेची समीकरणं जुळली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण महायुती सरकारमधील 2 खोल्यांना अद्याप कुलूपच आहे. त्या म्हणजे रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाच्या खोल्या. महिने उलटतायत, पण या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची फाईल काही पुढे सरकत नाहीये. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी. प्रत्येक पक्षाला हा जिल्हा हवाय. हा वाद केवळ पक्षापुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, तर हा वाद प्रतिष्ठेचा बनलाय. विशेष म्हणजे या कथानकाचा क्लायमॅक्स दर 2-3 महिन्यांनी नव्यानं लिहिला जातो. प्रत्येक निवडणुकीनंतर चर्चा सुरू होते. यंदा फॉर्म्युला ठरलाय, निर्णय पक्का आहे, कधीही घोषणा होईल. पण प्रत्यक्षात घडत काहीच नाही. 2 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला सुद्धा असाच एक राजकीय फॉर्म्युला रायगडच्या बाबतीत चर्चेत आलेला. तटकरे कुटुंबाच्या उमेदवारीला बिनविरोध मार्ग मिळावा म्हणून स्थानिक शिवसेना नेत्यांनी माघार घेतली आणि त्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली. पण राजकारणात चर्चा आणि अखेरचा निर्णय यामध्ये अनेकदा सत्तेचं गणित आडवं येतं आणि याही वेळेला तसंच झालं. अधिकृत घोषणा काही झालीच नाही, राष्ट्रवादीचं मौन सुद्धा सुटलं नाही आणि रायगडचा तिढा कायमच राहिला. त्यामुळे थंड बस्त्यात पडलेल्या पालकमंत्रीपदाच्या चर्चेच्या निखाऱ्याला इच्छुक मंत्री भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा हवा दिली आहे. पालकमंत्र्यासाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे. फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका. परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा NCPच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे. मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेला घ्यावं. हे माझ्या एक्सप्रेस टावरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती. तो भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे. रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील. पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे. तर भरत गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्री पदाची इच्छा कधी पूर्ण होणार? कारण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाची अनेकदा चर्चा रंगली, बरेच महिने चर्चा रंगली. पण त्यासाठी भरत गोगावलेंना सत्ता पालटाची वाट पाहावी लागली. आज फरक इतकाच आहे की तेव्हा प्रतीक्षा मंत्रिपदासाठी होती, आज ती पालकमंत्रीपदासाठी आहे. आणि रायगड पाठोपाठ नाशिकचं पालकमंत्रीपद सुद्धा महायुतीत प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थनात लागलेल्या बॅनर्समुळे राजकारण तापलं, पण स्वतः भुजबळांनीच हे बॅनर हटवण्याचे आदेश दिले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरती नवी चर्चा रंगली. दरम्यान गिरीश महाजनांचं पालकमंत्रीपद रद्द झाल्यानंतर नाशिकचं पालकमंत्रीपद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे प्रश्न आता केवळ 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा नाही, तर महायुतीतला अंतर्गत समतोल, प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा सुद्धा बनलाय. खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे. पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असा नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. नाही माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत तुम्ही बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही. माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे दुरावा नाही आहे, कुठे मतभेद नाही. माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्रीपद हा मुद्दा केवळ प्रशासकीय दर्जापुरता मर्यादित नसून तो राजकीय प्रभाव, स्थानिक सत्ता केंद्र, निधीवरचा प्रभाव आणि आगामी निवडणुकांच्या तयारीचा एक महत्त्वाचा आधार मानला जातो. त्याचमुळे रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरनं महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव हा केवळ एका पदापुरता निर्माण झालेला वाद नसून
भविष्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईचे संकेत सुद्धा मानले जात आहेत. रायगड आणि नाशिक हे दोन्ही जिल्हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाकडे जातं यावर स्थानिक नेतृत्वाचं राजकीय वजन ठरत असतं. त्यामुळे या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाकडे जातं यावर स्थानिक नेतृत्वाचं राजकीय वजन ठरत असतं. पालकमंत्री हा जिल्ह्यात राज्य सरकारचा सर्वात महत्त्वाचा राजकीय चेहरा मानला जातो. जिल्ह्यातील सर्व विभागांचा समन्वय, मोठ्या विकास कामांचं नेतृत्व, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते. पूर, दुष्काळ किंवा इतर आपत्तीच्या काळात निर्णय प्रक्रियेतही पालकमंत्री अग्रस्थानी असतात. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावरही त्यांचा प्रभाव असल्यामुळे प्रशासन आणि राजकारण या दोन्ही स्तरांवर हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं आणि प्रभावी मानलं जातं. पालकमंत्रीपद हे केवळ प्रशासकीय जबाबदारीचं पद नसून राजकीय ताकद वाढवण्याचं प्रभावी माध्यम मानलं जातं. त्यामुळेच पालकमंत्रीपद म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचं कमांड सेंटर ठरतं. जिल्ह्यातील आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि पक्ष संघटनेत पालकमंत्र्यांचं महत्त्वाचं स्थान निर्माण होतं. रस्ते, पूल, रुग्णालयं, शाळा, सिंचन आणि औद्योगिक प्रकल्प यांसारख्या विकास कामांचं राजकीय श्रेयही अनेकदा पालकमंत्र्यांकडे जातं. याशिवाय प्रत्येक निवडणुकांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाची भूमिका बजावतं. स्थानिक कार्यकर्त्यांसाठी सरकारपर्यंत पोहोचण्याचं ते प्रमुख माध्यमही मानलं जातं. त्यामुळेच प्रभावी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याची मोठी संधी मानली जाते. म्हणूनच या पदासाठी सत्ताधारी पक्षांमध्येही अनेकदा चुरस पाहायला मिळते. पालकमंत्री हा जिल्ह्यात राज्य सरकारचा प्रमुख समन्वयक मानला जातो. जिल्ह्यातील प्रशासनाचा समन्वय, विकास कामांचा आढावा, विविध विभागांच्या बैठका आणि जिल्हा नियोजन निधीच्या प्राधान्यक्रमांवर त्यांचा प्रभाव असतो. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांवर असते. राज्य सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा स्तरावरती होण्यासाठीही पालकमंत्रीच महत्त्वाची भूमिका बजावतात. रायगड आणि नाशिक हे फक्त 2 जिल्हे नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातली 2 महत्त्वाची सत्ता केंद्र आहेत. रायगड म्हणजे कोकणाचं आर्थिक प्रवेशद्वार, तर नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं राजकीय आणि आर्थिक केंद्र. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं सुरू असलेली ही रस्सीखेच केवळ एका पदासाठीची नाही आहे. या संघर्षामागे स्थानिक राजकीय वर्चस्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि जिल्ह्यावरील प्रभाव सिद्ध करण्याची चुरसही दडलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं सुरू झालेला वाद केवळ एका पदापुरता मर्यादित नाहीये, तर हा वाद, हा संघर्ष महायुतीतील घटक पक्षांच्या राजकीय ताकदीची चाचणी, प्रभाव क्षेत्रावरती दावा आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या रणनीतीचा भाग असल्याचं स्पष्टपणे दिसतं. पालकमंत्री पद म्हणजे केवळ प्रशासनाचा समन्वय नाही, तर स्थानिक सत्ता केंद्र, विकासाचं राजकारण आणि संघटनात्मक वर्चस्वाचं एक प्रभावी माध्यम असतं. त्यामुळे या पदाभोवतीची चुरस जितकी वाढेल तितकीच महायुतीतील अंतर्गत राजकीय स्पर्धा सुद्धा अधिक स्पष्टपणे आगामी काळात समोर येत राहील.